आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ॲडव्हान्स फीचरबद्दल। तुमच्यापैकी खूप लोकांनी ॲडव्हान्स फीचर अनेबल केलं नसेल आणि ॲडव्हान्स फीचर अनेबल केलं नाही, त्यामुळे खूप सारे तोटे होतात। तर ॲडव्हान्स फीचर कशा प्रकारे अनेबल करायचं आणि ॲडव्हान्स फीचरमुळे आपल्याला कशा प्रकारे YouTube काही फीचर्स एक्स्ट्रा देतं, त्यामुळे आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होते, पूर्ण सखोल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। व्हिडिओला स्किप करू नका, कारण की ॲडव्हान्स फीचर जर तुम्ही अजूनपर्यंत अनलॉक केलं नसेल, अनेबल केलं नसेल, तर लगेचच करायला घ्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर। तर मी माया तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला YouTube संदर्भातले सगळे अपडेट्स, YouTubeच्या सगळ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी, तुमच्या प्रश्नांचं निरसन, तुमच्या प्रश्नांचं उत्तर, YouTubeच्या सगळ्या सेटिंग्स, सगळं काही बघायला मिळतं। सो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। जेव्हा आपण YouTube चॅनल सुरू करतो, YouTubeच्या खूप साऱ्या सेटिंग्स असतात, पण माहितीच्या अभावी आपण त्या सेटिंग्स पूर्ण नाही करू शकत आणि त्या सेटिंग्स पूर्ण न केल्यामुळे ना आपल्या व्ह्यूजवरती परिणाम होतो आणि आपल्या सबस्क्रिप्शनवरती देखील परिणाम होतो। म्हणून YouTubeच्या ज्या ॲडव्हान्स सेटिंग्स आहेत त्या पूर्ण करणं खूप गरजेचं आहे। यावरती मी इन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहेच, पण आता खूप सारे नवीन सबस्क्रायबर्स आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यामुळे पुन्हा मी एक ॲडव्हान्स फीचर बाबतीतला हा व्हिडिओ बनवत आहे की ॲडव्हान्स फीचर आपल्याला नक्कीच अनलॉक केलं पाहिजे, कारण की ॲडव्हान्स फीचर जोपर्यंत तुमचं अनलॉक होत नाही तोपर्यंत खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत तुम्हाला ज्या मिळणार नाहीत। तर ॲडव्हान्स फीचर अनलॉक केल्यामुळे आपल्याला काय काय मिळतं। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ॲडव्हान्स फीचर जेव्हा तुम्ही ऑन करता, तुम्हाला दिवसातून कितीही वेळेस लाईव्ह जाता येतं, तुम्हाला कितीही मोठे व्हिडिओज टाकता येतात, तुम्हाला तुमच्या कंटेंट आयडीचं अपील तुम्ही करू शकता। कंटेंट आयडीचं अपील करू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा कंटेंट स्वतः बनवता आणि दुसरा व्यक्ती तो कंटेंट चोरतो, त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला कॉपीराइट क्लेम देऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी देखील मदत होते। त्यामुळे कंटेंट आयडी तुम्ही अपील करू शकता। तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स जोडू शकता, जसं की तुम्ही माझं डिस्क्रिप्शन बघितलं असेल तर मी माझ्या व्हिडिओच्या लिंक्स जोडते। जर मी कोणते प्रोडक्ट टॅग्स केलेले असतील त्याच्या लिंक्स त्यामध्ये येतात। जर मला एखादी लिंक, बाहेरची लिंक टाकायची असेल तर ती मी लावू शकते। माझी फेसबुक, इन्स्टाची लिंक मी त्या ठिकाणी लावू शकते। अशा प्रकारे ज्या बाहेरच्या लिंक्स असतात त्या जर तुम्हाला लावायच्या असतील तर तुम्हाला ॲडव्हान्स फीचर अनलॉक करणं खूप गरजेचं आहे। शॉर्ट्सच्या खाली तुम्ही त्रिकोण बघत असाल, त्या त्रिकोणामध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओज लावू शकता, बरोबर। पण हे जेव्हा सेटिंग्स तुम्ही ॲडव्हान्स सेटिंग्स जेव्हा पूर्ण करता त्याच वेळेस तुम्हाला ते फीचर मिळतं, अन्यथा ते फीचर मिळत नाही। जेव्हा आपण शॉर्ट्स अपलोड करतो, खाली रिलेटेड व्हिडिओची एक लिंक येते, एक ॲरो येतो, ते रिलेटेड व्हिडिओच्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आपण आपले जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ त्या ठिकाणी लावू शकतो आणि त्यामुळे त्या व्हिडिओ थ्रू देखील आपला व्ह्यूज वाढण्यासाठी मदत होते, आपल्याला सबस्क्रायबर्स मिळण्यासाठी मदत होते। आणि हे जे फीचर आहे, जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स फीचर अनलॉक करता त्याच वेळेस तुम्हाला मिळतं। जेव्हा तुम्ही व्हिडिओ आणि पोस्ट करता त्यावेळेस त्याखाली ज्या कमेंट्स असतात त्या कमेंटपैकी कमेंट्सला पिन करण्याचं फीचर तुम्हाला मिळतं। अदरवाईज तुम्ही कोणत्याही कमेंटला पिन करू शकत नाही। तुम्ही कितीही वेळेस लाईव्ह जाऊ शकता, जसं की मी सांगितलं, तुम्ही लॉंग व्हिडिओज टाकू शकता, तुम्ही दिवसातून कितीही वेळेस शॉर्ट्स अपलोड करू शकता, तुम्ही कितीही वेळेस तुमचे थंबनेल चेंज करू शकता। हे खूप सारे फीचर्स आहेत ज्या वेळेस तुम्ही तुमचं ॲडव्हान्स फीचर जे आहे ते अनलॉक करता। आणि सगळ्यात महत्त्वाचा फीचर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता। जर तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं असेल, तुम्हाला ॲडव्हान्स फीचर अनलॉक करणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत तुमचं ॲडव्हान्स फीचर अनलॉक नसेल, जोपर्यंत तुमचं ॲडव्हान्स फीचर ऑन नसेल, तोपर्यंत तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय नाही करू शकत। त्यामुळे लवकरात लवकर ॲडव्हान्स फीचर जे आहे अनलॉक करा। तर मी तुम्हाला पूर्ण डेमो दाखवणार आहे कशा प्रकारे तुम्ही ॲडव्हान्स फीचर अनलॉक करू शकता। तुम्हाला ॲडव्हान्स फीचर अनलॉक करायचं असेल तर YT स्टुडिओ क्रोम ब्राउझरमध्ये डेस्कटॉप मोडवरती ऑन करावा लागतो। डेस्कटॉप मोड कसं ऑन करायचं, जेव्हा तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये YT स्टुडिओ लॉग इन टाकता, राईट साईडला वरती तीन डॉट्स असतात, त्या 3 डॉट्सवरती क्लिक करा आणि त्याखाली तुम्हाला डेस्कटॉप साईट दिसेल, त्या डेस्कटॉप साईटवरती क्लिक करा, म्हणजे तुमचा YT स्टुडिओ हा जो ॲप आहे तो क्रोम ब्राउझरमध्ये डेस्कटॉप मोडवरती ऑन होईल। आता आपण बघूया कशा प्रकारे ॲडव्हान्स फीचर जे आहे ते आपण ऑन करू शकतो। तर सगळ्यात पहिल्यांदा क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला YT स्टुडिओ लॉग इन टाकायचं आहे
आणि डेस्कटॉप मोडवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे। अशा प्रकारे पेज ओपन होईल। खाली सेटिंगच्या साईनवर जायचं आहे, सेटिंगच्या साईनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं हे पेज ओपन होईल। या पेजवरती चॅनलवर जायचं आहे। चॅनलवरतीच आपल्याला जास्त करून सेटिंग्स जे आहेत त्या करायच्या असतात। ॲडव्हान्स सेटिंग्स तुम्हाला पूर्ण करायच्या आहेतच, त्याचबरोबर फीचर एलिजिबिलिटीवर क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड फीचर्स, इंटरमिडिएट फीचर आणि ॲडव्हान्स फीचर तिन्ही फीचर मिळतील। स्टँडर्ड फीचर आपलं ऑलरेडी अनेबल्ड असतं। इंटरमिडिएट फीचरसाठी देखील तुम्हाला तुमचा फोन व्हेरीफाय करावा लागणार आहे, त्यावेळेसच तुम्हाला इंटरमिडिएट फीचर मिळतं। आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे ॲडव्हान्स फीचर। तर या ॲडव्हान्स फीचरमध्ये तुम्हाला रिक्वायरमेंट काय असणार आहेत, तर तुम्हाला इंटरमिडिएट फीचर तुमचं एनेबल्ड करावं लागणार आहे, जे की सेकंडवाला आहे, दुसरं आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे, एकतर व्हिडिओ व्हेरिफिकेशन, व्हॅलिड ID व्हेरिफिकेशन किंवा मग चॅनल हिस्ट्री। ठीक आहे, तिन्हीपैकी एक तुम्हाला व्हेरीफाय करावा लागणार आहे। तर व्हिडिओ व्हेरिफिकेशनसाठी तुमचा एक कॅमेराने फोटो काढून तुम्हाला तो व्हेरीफाय करावा लागतो किंवा मग तुम्हाला व्हॅलिड ID द्यावा लागतो। व्हॅलिड IDमध्ये तुमचा पॅन कार्ड, वोटर ID, पासपोर्ट यापैकी तुम्हाला एक त्या ठिकाणी अपलोड करावा लागतो आणि काही दिवसानंतर तो जो व्हॅलिड ID असतो तो YouTube रिमूव्ह करून टाकतो, म्हणजे त्यांच्याकडे ठेवत नाही। किंवा मग तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्हाला चॅनल हिस्ट्री बिल्ड करावी लागते आणि ही चॅनल हिस्ट्री जवळपास 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने असे महिने घेते। त्यानंतर चॅनल हिस्ट्री बिल्ड होते आणि चॅनल हिस्ट्री बिल्ड झाल्यानंतर तुम्हाला मग हे सगळे काही जे फीचर्स आहेत ना ते फीचर्स मिळतात। जसं की तुम्हाला कंटेंट ID क्लेम करता येतं, तुमच्या एक्सटर्नल लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकता येतात, तुम्हाला तुमचे लाईव्ह स्ट्रीम तुम्हाला एका दिवसामध्ये 2 ते 3 वेळेसपेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता, तुम्ही थंबनेल चेंज करू शकता, तुम्ही एकापेक्षा जास्त लॉंग व्हिडिओज अपलोड करू शकता, तुम्ही एकापेक्षा जास्त शॉर्ट्स अपलोड करू शकता, तुम्ही मॉनिटायझेशनसाठी एलिजिबल होता त्यावेळेस तुम्हाला हे जे काही ॲडव्हान्स फीचर आहे ते ॲडव्हान्स फीचर तुमचं ऑन असावं लागतं, त्याच वेळेस तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता। तर ॲडव्हान्स फीचरचे खूप सारे फायदे आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ॲडव्हान्स फीचर अनलॉक करा। जर तुम्हाला तुमचा ID प्रूफ द्यायचा नसेल किंवा चॅनल हिस्ट्री बिल्ड होण्यासाठी 3 ते 4 महिने लागणार असतील तर तुम्हाला व्हिडिओ व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा एक सेल्फी, एकदम क्लिअरवाला सेल्फी तिथे अपलोड करायचा आहे। तुमचं ॲडव्हान्स फीचर जे आहे ते अनेबल्ड होईल। हो, पण जर तुम्हाला कोणती स्ट्राईक आली, कम्युनिटी स्ट्राईक आली, तर मात्र ॲडव्हान्स फीचर यूट्यूब जे आहे 3 महिन्यांसाठी पुन्हा बंद करतं। त्यामुळे स्ट्राईक देखील तुमच्या चॅनलवरती नसली पाहिजे, तेव्हा तुमचा ॲडव्हान्स फीचर अनेबल्ड होणार आहे। तर तुम्ही बघितलं असेलच की अशा प्रकारे ॲडव्हान्स फीचर ऑन करणं खूप गरजेचं आहे, कारण की ॲडव्हान्स फीचरमध्ये तुम्हाला खूप सारे अदर फीचर्स मिळतात। त्यामुळे लवकरात लवकर ॲडव्हान्स फीचर ऑन करा। या व्हिडिओमध्ये ॲडव्हान्स फीचर बद्दलची सखोल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी।